तर पांगरी या कराड याच्या मूळ गावी कराड समर्थक आक्रमक झाले। कराडला पोलीस कोठडी दिल्यानंतर समर्थक आक्रमक झाले आणि यावेळेस जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। पांगरी हे वाल्मिक कराडेचं मूळ गाव आणि या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय। दोन एकीकडे महिला सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आणि पांगरीमध्ये रास्ता रोको सुद्धा केला गेला। वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतरच हे सर्व कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। तर 7 दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर सुद्धा या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला, टायर जाळण्याचा प्रयत्न केला, तसंच रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे। मात्र पोलिसांनी हा सर्व प्रकार नियंत्रणात आणलेला आहे। काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलाय। तर मोठ्या संख्येने महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं गेलंय। तर दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे रस्त्यावर टायर जाळण्याचा सुद्धा वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी प्रयत्न केला होता, मात्र हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय। रास्ता रोको मात्र कराड समर्थकांनी केलेला आहे। तर दुसरीकडे महिला सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत। वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी हे रास्ता रोको केले गेले। तर दुसरीकडे वाल्मिक कराड याच्यावर कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही तरी सुद्धा त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे। याचा निषेध करण्यासाठी सुद्धा हे कार्यकर्ते कराडचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। ठिकठिकाणी आंदोलन केले गेले, तसंच रास्ता रोको सुद्धा केलाय। पांगरीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। बीड जिल्ह्यातल्या पांगरी या कराड याच्या मूळ गावी कराड समर्थक आक्रमक झाले आणि त्याने रास्ता रोको केला, रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलंय। दरम्यान पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय। पांगरी येथे सुरू असलेले सकाळपासूनचं आंदोलन आणि आता तरुणांनी आक्रमक पवित्रा सगळा घेतलेला आहे। रस्त्यावरती टायर जाळण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी आता पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीनं येथील पांगरी येथील सगळे तरुण आणि नागरिक हे आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या नागरिकांनी आता रस्त्यावरती टायर टाकून त्याच्यावरती पेट्रोल टाकून ही टायर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वेळीच याच्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळं हा प्रकार इथे घडवता आला नाही। परंतु ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांच्या मूळ गाव असलेल्या पांगरीमध्ये नागरिक आक्रमक होत आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांची काय भूमिका आहे, काय एकंदरीत तुमची मागणी आहे, काय भूमिका आहे, कुठल्या विषयाच्या अन्नाबद्दल ना अन्नाची भूमिका आहे। फक्त खोटे गुन्हे करू नका म्हणून अन्ना विनाकारण त्रास देऊ नका त्यांना। ऐका, एकदा जर आमचं जर खवळलं परळी तालुका जर एकदा खवळलं पुन्हा अवघड होईल म्हणा त्या। आणि ते 35 किलोचं कोण ते कुठला त्याच्या माईचं भाकर आणलं त्याच्यावर त्याला येऊन बोल म्हणा। आज तुम्ही ज्या पद्धतीने आक्रमक आंदोलन केलेलं आहे, बाहेर जाळण्याचा प्रयत्न केलाय, कुठली भूमिका आक्रमक कुठल्या मागण्या तुमच्या आहेत? अण्णाला आमच्या न्याय भेटाव, खोटे गुन्हे अण्णावरचे वापस घ्यावा देईन। सुरेश दस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे हे जे खोटे गुन्हे आहेत हे वापस घेतले पाहिजेत। हे आमच्या अन्यायावर खोटे गुन्हे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे। 35 किलोचा पार्सल 35 किलोचा पार्सल त्याला आम्ही वाटर लावतो म्हणून कसं लावायचं तसं। एकंदरीत नागरिक आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। माझ्यासोबत दुसरे नागरिक आहेत, त्यांच्याकडनं पण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय एकंदरीत तुमची भूमिका आहे?